हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण संक्रांती स्पेशल तिळाची कोंद आणि तिळापासून बनणारे अगदी मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू योग्य प्रमाण घेऊन कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग ही तिळाची कोंद आणि तिळाचे लाडू बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे तिळाचे लाडू आणि तिळाची कोंद बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी एवढे पांढरे तीळ घेतले आहेत. ते साधारण पाव किलो आहेत. आता हे तीळ आपण भाजून घेणार आहोत. कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये हे तीळ घालून घेऊया. तीळ भाजताना कढई किंवा तुम्ही तीळ ज्यामध्ये भाजणार आहात ते भांडं जाडबुडाचं वापरायचं, म्हणजे तीळ करपत नाहीत आणि छान असे भाजले जातात. त्यानंतर सारखं हलवत हे तीळ थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना गॅस छोटा किंवा मध्यमच ठेवायचा, म्हणजे तीळ आपले हळूहळू असे छान भाजले जातात. आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा तिळाचा कलर थोडा बदललेला आहे. आता गॅस बंद करून हे तीळ लगेचच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला आपण तिळाची कोंद बनवणार आहोत. याची सर्व प्रोसेस गरम असतानाच करावी लागते. त्यासाठी या भाजलेल्या तिळामध्ये मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी एवढे तीळ दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता जेवढे तीळ घेतले आहेत त्यापेक्षा थोडा कमी गूळ घेणार आहोत. मी 1 वाटी तीळ घेतले आहेत, त्यामध्ये पाऊण वाटी एवढा गूळ घालून घेणार आहोत. त्यानंतर लगेचच हे मिश्रण गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा ओलावा तसाच राहतो. आपल्याला हे अगदी पेस्टसारखं बारीक करायचं नाही, थोडं रवाळ असं ठेवायचं आहे. खूप मिक्सरमध्ये फिरवलं तर गुळाला पाणी सुटेल आणि कोंद व्यवस्थित होणार नाही. आणि तुम्ही बघू शकता एकदम रवाळ अशी ही तिळाची कोंद तयार झाली आहे. आता तयार झालेली ही रवाळ अशी तिळाची कोंद एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत. वेलची पूड वापरली नाही तरी चालेल. अशी सुद्धा ही तीळ गुळाची कोंद खायला खूप छान लागते. आणि ही पहा, आपली तीळ गुळाची कोंद तयार आहे. ही स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत भरून ठेवायची. आमच्याकडे संक्रांतीला सुवासिनी ओवसा घ्यायला जातात, तेव्हा ही तिळगुळाची कोंद तिळगुळ म्हणून वाटली जाते. तुमच्याकडे काय देतात तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर हवाबंद डब्यात अशी तिळगुळाची कोंद ठेवल्यामुळे बरेच दिवस चांगली राहते. त्यानंतर आता आपण पुढची रेसिपी बघूया. जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते मोजून घेऊया. तर इथं 1 फुलपात्र पूर्ण भरलेलं आहे, दुसरं पाऊण एवढं आहे. तर 1.25 फुलपात्र एवढं पांढरे तीळ भाजलेले आहेत. आता यामध्ये मात्र जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ वापरायचा, म्हणजे लाडू आपले मस्त गोड असे होतात. आता मी अगोदर गूळ मोजून घेतलेला आहे, तरी तुम्हाला दाखवते. हे पहा, 1.25 फुलपात्र एवढा गूळ आहे. तीळ आणि गूळ मोजून घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. तूप वितळलं की त्यामध्ये जो गूळ घेतला आहे तो घालून घेऊया. मी हा सगळा गूळ खिसून घेतलेला आहे. हा गूळ तुपामध्ये आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. गूळ खिसून किंवा बारीक तुकडे करून घ्यायचा, म्हणजे पटकन विरघळतो. आपल्याला ही सर्व प्रोसेस छोट्या किंवा मध्यम गॅसवरच करायची आहे. आणि हे पहा, गूळ पूर्ण विरघळलेला आहे. आता या गुळाचा पाक जसा हवा तसा झाला आहे की नाही चेक करूया. त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये यातील विरघळलेल्या गुळाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे. जर हाताने दाबल्यानंतर त्याचा गोळा बनत असेल, जास्त चिकट जेलीसारखं वाटत नसेल, तर समजायचं आपला पाक तयार आहे. आणि हे पहा, याचा गोळा बनला जातोय, म्हणजे आपला पाक झालेला आहे. आता यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत. आणि ज्या फुलपात्राने तीळ घेतले आहेत त्याच फुलपात्राने अर्ध फुलपात्र एवढे भाजलेले शेंगदाणे साली काढून पाकळ्या करून घेतले, तेही घालून घेतले आहेत यामध्ये. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाक कच्चा राहिला तर लाडू खूप कडक बनतात, त्यामुळे पाक आपला व्यवस्थितच बनवून घ्यायचा. आणि हे पहा, तीळ आणि गूळ व्यवस्थित हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही. पटकन एका ताटात काढून घेऊया आणि गरम असतानाच याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत.
मिश्रण खूप गरम असतं, त्यामुळे त्यामध्ये लाडू वळताना हाताला चटके बसू शकतात. त्यासाठी काय करायचं, हाताला थोडं थोडं पाणी लावत लाडू बनवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आकार व्यवस्थित येत नाही. सर्व लाडू बनवून घ्यायचे आणि थोडं थंड झालं की मग त्याला आकार देऊन घ्यायचा. मिश्रण जर थंड झालं तर लाडू वळता येत नाही, त्यामुळे अगोदर पटपट लाडू वळून घ्यायचे. आणि हे एकदम खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनले आहेत. शेंगदाणे वापरल्याने लाडूही छान दिसतात. सर्व लाडू बांधून झाल्यानंतर हे असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे गोल असे छान आपले लाडू बनले जातात. असे तिळाचे लाडू आणि तिळाची कोंद बनवून झाले आहे. तुम्ही या पद्धतीने तिळाचे लाडू आणि तिळाची कोंद या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.